यूथ न्यूनेशनमध्ये आज बघूया प्रभाकर दुपारे लिखित महानाट्य दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर। दुसरं महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाटक लिहायला मला खूप परिश्रम लागले, कारण खूप वाचन मला करावं लागलं, संदर्भ इतिहासाचे मला गोळा करावं लागतं। डॉक्टर विमल सूर्य चिपळकर यांच्या पुस्तकाची मला मदत झाली, त्याच्यावर आधारितच आहे। पण एक गोष्ट खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल जी शंका लोकांच्या मनात होती त्याच्यापूर्वी मी या नाटकात काम दूर करण्याचा प्रयत्न केला। बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना मदत केली तेव्हा त्याचा काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोक विचार करतात। आम्ही असं म्हणतो की ते देशहिताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं, दाजी सकट या देशावर येऊ नये असं बाबासाहेबांना वाटत होतं। त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि ही सगळी भूमिका मानत असताना आम्ही हेही मानतो सर्वप्रथम अस्पृश्यांचं हित बाबासाहेबांनी जोपासलं आणि या संपूर्ण नाटकामध्ये तुम्हाला बाबासाहेबांची भूमिका अस्पृश्यांच्या बाजूने कशी होती हे दिसते। हे सगळं नाटक एवढं मोठं भव्य नाटक उभं करण्याचं काम आपले मित्र प्रमोद भुसारी यांनी केलं। अतिशय कुशल दिग्दर्शन त्यांचं होतं, त्यांनी तांत्रिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीने नाटक बसवलं। मला अतिशय आनंद आणि समाधान याचा आहे की एका चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती चांगल्या डिरेक्टरच्या हाती हे नाटक पडलं आणि मला प्रमुख विश्वास आहे की जवळपास 100 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयोग प्रमोद भुसारी या टीमने करावे आणि करतील याचा मला विश्वास आहे। मित्रांनो, हे नाटक लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून बानाईने जे प्रयत्न केले, बानाईने या नाटकाची निर्मिती केली। एक मोठं काम या बानाईच्या कडून या नाटकाच्या निर्मितीसाठी झालेलं आहे। खरं तर बानाईचेच आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत। एक सामाजिक संस्था म्हणून आहे, परंतु सांस्कृतिक क्षेत्रातील मुलांची कामगिरी त्यांनी या नाटकातनं केलेली आहे। या सगळ्या टीममध्ये डॉक्टर आंबेडकर भूमिका करणारे प्रथमेश वलिवकर आणि सहाय्यक निर्देशक अशोक गवळी हे सगळी ही जी टीम जी आहे ती अतिशय मेहनतीने आणि ताकदीने झालेली आहे। माझा विश्वास आहे की संपूर्ण भारतभर याचे प्रयोग होतील, त्याचे हिंदीतही आम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू आणि हिंदीमध्ये प्रयोग झाला, ट्रान्सलेशन झालं की मग त्याचे भारताच्या शहरामध्ये याचे प्रयोग होतील। प्रमोद भुसारी साहेब इथे आपल्या उपस्थित आहेत, ते या नाटकाबद्दल परिचय देतील सर्वांच्या आणि सांगतील माहिती। हे एक वैचारिक नाटक आहे, तसं तर हे नाटक हा विचार नुसतं हे एक वैचारिक नाटक आहे। जर हा विचार नुसता मांडला गेला तर होऊ शकतं एखाद्या वेळेला की ते नुसतं असं थेरॉटिकल होईल, पण त्याच्यासाठी मग प्रयत्न करून त्याला रंजक करणे, त्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आणि कलावंतांच्या अभिनयातले बारकावे टिपणे, त्यांना बारकाव्यांनी हे सगळं सादर करणे, यासाठी मेहनत करून घेणे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप समाधान वाटलं आणि एक चांगलं नाटक माझ्यावर विश्वास जसा बानाईनी आणि प्रभाकर दुपारेंनी माझ्यावर टाकला त्याप्रमाणे मी त्या विश्वासाचा म्हणजे कुठेही त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। बाबासाहेबांचा हा विचार म्हणजे बाबासाहेबांची ही भूमिका ही सर्व दूरपर्यंत पोहोचावी असा मला म्हणजे जी काही भावना आहे त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत। याचे जास्तीत जास्त प्रयोग आम्ही करणार आहोत। आम्ही साऱ्या देशामध्ये भारतामध्ये आम्ही याचे प्रयोग करण्याच्या विचारात आम्ही आहोत। आम्ही हिंदीसुद्धा याचा करणार आहोत आणि एक चांगलं समाधान देणारी कलाकृती एक निर्मिती व्हावी
असं जे मनात होतं बानाईच्या, ते बानाईचा तो सुद्धा उद्देश साध्य झाला असला पाहिजे असं मला वाटतं. आणि बानाई एक सामाजिक संस्था आहे. अगदी छोट्या मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमांपासून तरुणांच्या नोकरीविषयक सेवाविषयक कार्यक्रमापासून इतकी मेहनत घेणारे सगळे लोक जे आहेत त्यातले त्यात म्हणजे बानाईचे अध्यक्ष आमचे मित्र इंजिनियर गोविंद गेडाम हे सुद्धा फार मेहनत घेतात आणि यांच्या सगळ्या मेहनतीला फळ यावं त्याला एक छोटासा हातभार म्हणून हे प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं. प्रमोद मुसळे साहेब, आज या नाटकाच्या मध्ये लोकांनी जे मोठ्या संख्येने आज पूर्ण हॉल भरलेला होता आणि यांनी नाटकासाठी एक चांगली अशी पावती दिलेली आहे आणि लोकांनी हा कार्यक्रम सामोर असं चालू राहावा आणि नवीन नवीन प्रयोग असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही याचं कसं? मला असं वाटतं की जे चोखंदळ रसिक आहे, प्रेक्षक आहेत आणि ज्यांना कलेचं भान आहे किंवा एखाद्या कलेतून एखादा विषय मांडणं ते समजून घेण्यासाठी हे लोक ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी गर्दी करत आलेले आहेत सारे लोक, त्यांचे तर खरंच मला आभार मानायला पाहिजे, या प्रोजेक्टला आभार मानायला पाहिजे. या प्रोजेक्टने त्याचे सुरेश भटसारखा हॉल पूर्ण भरला. इव्हन इफ आपण जर वरती बघितलं तर वरती गॅलरीसुद्धा आपण अर्धी अधिक भरली होती. तर त्यांना अशाच प्रकारे चांगले प्रयोग आम्ही करून त्यांना असं चांगलं हे एक वैचारिक खाद्य एका वेगळ्या माध्यमामध्ये एका वेगळ्या प्रोजेक्टमधून एखाद्या वेगळ्या प्रकल्पामधून आम्ही नव्यानं त्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न करू. पण या नाटकाचे मात्र प्रयोग आम्हाला खूप करायचे आमचा मानस आहे आणि बानाईसाठीचं हे प्रोजेक्ट आम्ही सर्वदूर पोहोचवणार आहोत. आणि एकाच भाषेत नाही, हिंदी आणि काही संस्था आहेत त्या आम्हालासुद्धा आता ॲप्रोच होऊ घातलेल्या आहेत हैदराबादलासुद्धा की त्या भाषेतसुद्धा आम्ही हे करू. कलेला आणि कोणत्याही कलेला आणि नाटकाला भाषा ही असत नाही, भाषेचा काही अडसर नाही, अभिनयाला दिग्दर्शनाला अडसर नाही, हे आम्ही दाखवून देऊ. आणि जितक्या जास्तीत जास्त भाषा त्यांचा प्रयोग होईल तेवढा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू. हे होते आपल्याकडे प्रमोद मुसळे साहेब नाटकाच्या माध्यमातून जिवंत आपल्याकडे कलाकारांनी दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर नाट्य लिहिणारे प्रभाकर दुपारे आपल्या थेट चॅनलशी जुळलेले आहे आणि या नाटकाच्या जे डॉक्टर बाबासाहेबाचे त्यांनी महत्त्वपूर्ण जे चित्र आणि त्याच्यावर आज काय या नाटकाबद्दल ते काय म्हणतील या नाटकाबद्दल? दुसरं महायुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाटक लिहायला मला खूप परिश्रम लागले. कारण आपला परिचय देऊन वाचन मला करावं लागलं, संदर्भ त्याच्यासाठी मला गोळा करावं लागतं. नमस्कार. चिमणकर यांच्या पुस्तकाची मला मदत झाली. नाटकाची माझा जुना पण एक गोष्ट मेंढरांच्या भूमिकेबद्दल आणि हे मी आणि प्रभाकर सरांसोबत आपण प्रकल्प केले आणि आभारी आहे. त्यांनी मला ही भूमिका करायला दिली आणि लोकांनी मला पण भारतातील लोकांना काय संदेश देणार? मला असं वाटतं की हिस्ट्री ही सगळ्यांना पूर्णपणे माहीत नसते किंवा बरोबर पद्धतीने माहीत नसते. तर हा एक आमच्या हाती जे नाटक आहे हे एक चांगलं माध्यम होऊ शकतं की त्यांना एक्झॅक्टली काय घडत होतं किंवा कसे वेगवेगळे विचार त्यावेळेस होते. आंबेडकरांचं ते तिथपर्यंत एक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चांगलं माध्यम होऊ शकते असं मला वाटतं. सगळं नाटक एवढं मोठं म्हणजे भारतातील लोकांना तर तुम्ही मेसेज देतील, पण विश्वाला तुम्ही बुद्ध हवा युद्ध अतिशय कुशल जे सध्या सुरू आहे विश्वामध्ये त्याच्यावर आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीने नाही. मला अतिशय आनंद आणि समाधान याचा आहे की एका चांगल्या दिग्दर्शकाच्या हाती चांगल्या डिरेक्टरच्या हाती नाटक पडलं आणि मला प्रमुख विश्वास आहे की जवळपास 100 किंवा त्यापेक्षा जास्त प्रयोग प्रभू याच्या टीमने करावे आणि करतील याचा मला विश्वास आहे. मित्रांनो, हे नाटक
लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणून बानाईने जे प्रयत्न केले, बानाईने या नाटकाची निर्मिती केली. एक मोठं काम या बानाईच्या कडून या नाटकाच्या निर्मितीसाठी झालेलं आहे. खरं तर बानाईचेच आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. एक सामाजिक संस्था म्हणून आहे, परंतु सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मुलांची कामगिरी त्यांनी या नाटकातनं केलेली आहे. या सगळ्या टीममध्ये डॉक्टर आंबेडकर, प्रथमेश वलिवकर आणि सहाय्यक निर्देशक अशोक गवळी, हे सगळी ही जी टीम आहे ती अतिशय मेहनतीने आणि ताकदीने झालेली आहे. माझा विश्वास आहे की संपूर्ण भारतभर याचे प्रयोग होतील. त्याचे हिंदीतही आम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू आणि हिंदीमध्ये प्रयोग झाला, ट्रान्सलेशन झालं की मग त्याचे भारताच्या शहरामध्ये याचे प्रयोग होतील. प्रमोद भुसारी साहेब इथे आपल्या उपस्थित आहेत. ते या नाटकाबद्दल परिचय देतील सर्वांच्या आणि सांगतील माहिती. हे एक वैचारिक नाटक आहे. तसं तर हे नाटक हा विचार नुसतं हे एक वैचारिक नाटक आहे. जर हा विचार नुसता मांडला गेला तर होऊ शकतं एखाद्या वेळेला की ते नुसतं असं थेरॉटिकल होईल, पण त्याच्यासाठी मग प्रयत्न करून त्याला रंजक करणे, त्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आणि कलावंतांच्या अभिनयातले बारकावे टिपणे, त्यांना बारकाव्यांनी हे सगळं सादर करणे, यासाठी मेहनत करून घेणे, या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप समाधान वाटलं आणि एक चांगलं नाटक माझ्यावर विश्वास जसा बानाईनी आणि प्रभाकर दुपारेंनी माझ्यावर टाकला, त्याप्रमाणे मी त्या विश्वासाचा म्हणजे कुठेही त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा हा विचार म्हणजे बाबासाहेबांची ही भूमिका ही सर्व दूरपर्यंत पोहोचावी असा मला म्हणजे जी काही भावना आहे त्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करणार आहोत. याचे जास्तीत जास्त प्रयोग आम्ही करणार आहोत. आम्ही साऱ्या देशामध्ये, भारतामध्ये आम्ही याचे प्रयोग करण्याच्या विचारात आम्ही आहोत. आम्ही हिंदीसुद्धा याचा करणार आहोत आणि एक चांगलं समाधान देणारी कलाकृती, एक निर्मिती व्हावी असं जे मनात होतं बानाईच्या, ते बानाईचा तो सुद्धा उद्देश साध्य झाला असला पाहिजे असं मला वाटतं. आणि बानाई एक सामाजिक संस्था आहे. अगदी छोट्या मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमांपासून तरुणांच्या नोकरीविषयक, सेवाविषयक कार्यक्रमापासून इतकी मेहनत घेणारे सगळे जे आहेत त्यातले त्यात म्हणजे बानाईचे अध्यक्ष आमचे मित्र इंजिनियर गोविंद खेडाम हे सुद्धा फार मेहनत घेतात आणि यांच्या सगळ्या मेहनतीला फळ यावं त्याला एक छोटासा हातभार म्हणून हे प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं. प्रमोद भुसारी साहेब, आज या नाटकाच्या मध्ये लोकांनी जे मोठ्या संख्येने आज पूर्ण हॉल भरलेला होता आणि यांनी नाटकासाठी एक चांगली अशी पावती दिलेली आहे आणि लोकांनी हा कार्यक्रम सामोरबी असं चालू राहावा आणि नवीन नवीन प्रयोग असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही याचं कसं? मला असं वाटतं की जे चोखंदळ रसिक आहे, प्रेक्षक आहेत आणि ज्यांना कलेचं भान आहे किंवा एखाद्या कलेतून एखादा विषय मांडणं ते समजून घेण्यासाठी ते लोक ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी गर्दी करत आलेले आहेत सारे लोक, त्यांचे तर खरंच मला आभार मानायला पाहिजे. या प्रोजेक्टला आभार मानायला पाहिजे. या प्रोजेक्टने त्याचे सुरेश भटसारखा हॉल पूर्ण भरला. इव्हन इफ आपण जर वरती बघितलं तर वरती गॅलरीसुद्धा आपण अर्धी अधिक भरली होती. तर त्यांना अशाच प्रकारे चांगले प्रयोग आम्ही करून त्यांना असं चांगलं हे एक वैचारिक खाद्य एका वेगळ्या माध्यमामध्ये, एका वेगळ्या प्रोजेक्टमधून, एखाद्या वेगळ्या प्रकल्पामधून
आम्ही नव्यानं त्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न करू. पण या नाटकाचे मात्र प्रयोग आम्हाला खूप करायचे आमचा मानस आहे आणि बानाईसाठीचं हे प्रोजेक्ट आम्ही सर्वदूर पोहोचवणार आहोत. आणि एकच भाषेत नाही, हिंदी आणि काही संस्था आहेत त्या आम्हालासुद्धा आता ॲप्रोच होऊ घातलेल्या आहेत हैदराबादलासुद्धा, की त्या भाषेतसुद्धा आम्ही हे करू. कलेला आणि कोणत्याही कलेला आणि नाटकाला भाषा ही असत नाही, भाषेचा काही अडसर नाही, अभिनयाला दिग्दर्शनाला अडसर नाही, हे आम्ही दाखवून देऊ. आणि जितक्या जास्तीत जास्त भाषा त्यांचा प्रयोग होईल एवढा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू. हे होते आपल्याकडे प्रमोद भुसारी साहेब नाटकाच्या माध्यमातून जिवंत नाटकाच्या माध्यमातून जिवंत आपल्याकडे कलाकारांनी जिवंत असं नाटक दुसरा महायुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लेखक प्रभाकर दुपारे यांच्या ह्या नाटकाच्या वतीने त्यांना मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. या नाटकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केलेली आहे. आपण जाणून घेऊया त्या नायकाबद्दल, ते काय म्हणतील या नाटकात. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रथमेश वलिवकर. नाटकाची माझा जुना संबंध लहानपणापासून नाटक करता आलो आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मला मिळाली म्हणजे हे मी माझं भाग्य मानतो. आणि प्रभाकर सरांसोबत मी आधी पण बरेचसे प्रकल्प केले आहेत आणि भुसारी काकांचा मी जशा आभारी आहे, त्यांनी मला ही भूमिका मला करायला दिली आणि लोकांनी मला स्वीकारलं याची खूप मला आनंद झाला. धन्यवाद. आपण भारतातील लोकांना काय संदेश देणार या नाटकाबद्दल? मला असं वाटतं की हिस्ट्री ही सगळ्यांना पूर्णपणे माहीत नसते किंवा बरोबर प्रीतीने माहीत नसते. तर हा हे जे नाटक आहे हे एक चांगलं माध्यम होऊ शकतं की त्यांना एक्झॅक्टली काय घडत होतं किंवा कसे वेगवेगळे विचार त्यावेळेस होते, आंबेडकरांचं त्या विषयावर काय म्हणणं होतं हे तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगलं माध्यम बनेल असं मला वाटतं. म्हणजे भारतातील लोकांना तर तुम्ही मेसेज देतीलच, पण विश्वाला तुम्ही बुद्ध हवा की युद्ध? नाही, आता जे सध्या सुरू आहे विश्वामध्ये त्याच्यावरून आपण हे शिकलं पाहिजे की युद्ध अजिबात नाही, बुद्धच हवे. जे मॅनेजर आहेत आणि मी माझे सहकारी राहिलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेचा डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर मी असताना ते माझे सहकारी होते. ते पुन्हा लोणारे आणि त्यांचे सारे सहकारी, तसेच शशिकांत मानापुरे या ठिकाणचे, त्यांचे पण मी आभार मानतो. गेडाम साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी थोडं स्टेजवर यावं. गेडाम सरांना विनंती आहे की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आयुष्यमान समानशेखर सरांना मंचावर घेऊन यावं. रसिक हो, आपणास आजचं हे नाटक निश्चितच आवडलं असेल. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक तसेच आजचे उद्घाटक यांचा आपण आता सन्मान करणार आहोत. तर मी आमच्या बानाईचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम सरांना मी विनंती करतो की त्यांनी पंचशील दुपट्ट्यांनी आजचे उद्घाटक IAS अधिकारी श्री चव्हाण सर यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या या दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर या नाटकाचे लेखक आयुष्यमान प्रभाकर दुपारे सरांचंही अरविंद गेडाम सरांनी स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या या नाटकाचं अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शन केलेले आपल्या नागपूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रमोद भुसारी यांचंही अरविंद गेडाम सरांनी स्वागत करावं. धन्यवाद. प्रमोद भुसारी. सहदिग्दर्शक आहेत अशोक गवळी आणि कॉन्ट्रो सुझुकी, हे सहदिग्दर्शन यांनी केलेलं आहे. प्रकाश योजना शिवशंकर माळोदे इकडे आपले कन्सोलमध्ये उभे आहेत. शिवशंकर माळोदे. वेशभूषा डॉक्टर सुचित्रा भुसारी यांनी या नाटकाची वेशभूषा केली आहे. रंगभूषा बाबा खिरेकर
आणि सहाय्यक सोनू या ठिकाणी आहेत. याचे ध्वनिमुद्रण आणि पार्श्वसंगीत केले आहे मधुरिका ऑडिओ ॲडचे चारुदत्त जिचकार. व्हिज्युअल इफेक्ट्स दिले आहे जनाई एंटरटेनमेंटचे विलास चापले यांनी. ते बघा मध्ये उभे आहेत, या विलास चापले. त्यानंतर हा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवला आहे बाबा पदम यांनी. साऊंड ट्रॅक बाबा पदम. ही रंगमंच व्यवस्था जी सांभाळली आहे ते हेमराज भगत, त्यांना मी या ठिकाणी बोलवेन. हेमराज भगत. त्यांचे सहाय्य होते गणेश वाघमारे आणि अनिल भालेराव. हे पंचशील ध्वज घेऊन हाती या ठिकाणी उभे आहेत. हे आमचे शिलेदार आहेत. यातील कलावंत आणि भूमिका, सूत्रधाराची भूमिका करणारे सिनेस्टार अनिल पालकर. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची भूमिका साकार करणारे प्रथमेश वलिवकर, अर्थात आर्किटेक्ट प्रथमेश वलिवकर. स्वतः आर्किटेक्ट आहे आणि सिम्बोसिस या संस्थेमध्ये ते प्राध्यापक आहेत. यात वेवेलची भूमिका करणारे नागपूरचे, मराठीतले, नागपूर नाही विदर्भातले पहिले मराठीतले सुपरस्टार रवींद्र दुरुककर, माणुसकी. या माणुसकी चित्रपटाचे हे हिरो होते. विदर्भात निर्माण झालेला पहिला चित्रपट रवींद्र दुरुककर. गांधीजी, ज्यांना अनेक भूमिकेत सगळ्यांनी पाहिलेलं आहे. संत गजानन महाराज, अनेक भूमिका. गांधीजी मुकुंद वसुले. आमच्या बर्लिनची आई होती आमची मीनाताई देशपांडे. वय वर्ष फक्त 75. अमेरिकन सेनाध्यक्ष राकेश खाडे. उत्तुंग व्यक्तिमत्वाचा धनी राकेश खाडे. इंग्रज अधिकारी सुरुवातीला जो ठार करतो आपल्या भारतीय सैनिकाला, इंग्रज अधिकारी आणि इंग्रज सैनिक आणि इंग्रज अधिकारी अशा दुहेरी भूमिका साकारलेले ॲडव्होकेट राजेश शेरकी. त्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स, म्हणजे आमच्या नाटकातले प्रेम चोपडा. हे आहेत विनोद तुंबडे. विनोद तुंबडे अतिशय प्रतियश अभिनयाचे धनी विनोद तुंबडे. त्यानंतर लॉर्ड माउंटबेटनची लॅविश भूमिका साकारणारे आमचे खंदे आणि व्यक्तिमत्व ज्यांचं उत्तुंग आहे असे मोहन पांडे, बँक अधिकारी असलेले मोहन पांडे. लॉर्ड लिलिथगो हे दूरदर्शनचे सेवानिवृत्त केंद्राधिकारी आणि केंद्र कार्यक्रम अधिकारी श्रीयुत माझे मोठे बंधू श्रीयुत अतुल भुसारी. इंग्रज स्त्री, तिला सांगण्यात येतं की आता आपला गाशा गुंडाळा, अशी आमची छोटीशी सीमा गोडबोले. छोटीशी, आमच्यासाठी छोटीशी.
ब्रिटिश कमांडर म्हणून छोटीशी पण अतिशय प्रभाव टाकणारी भूमिका साकार करणारा आमचा कलाकार आहे समीर दंडाळे. हा अत्यंत बिझी असा कलाकार, अनेक चित्रपटात तो काम करतो. आत्ताच फार मोठा कार्यक्रम मुंबईवरून करून आलेला आहे. समीर दंडाळे दिसला पाहिजे पूर्ण. त्यानंतर आमदार, मराठवाड्याचे आमदार भास्कर जाधव. आमदार जाधव ही भूमिका साकार केलेली आहे आमचे भास्कर मेश्राम यांनी. भास्कर मेश्राम थोडं पूर्ण दिसा वाटल्यास चालले जा मग, पूर्ण कसे दिसता. भास्कर मेश्राम भारतीय सैनिक आणि अनेक भूमिका साकारणारे आणि या सगळ्याच्या मागे सतत धावपळ करणारे आमचे खंदे कार्यकर्ते आणि खंदे कलाकार आहेत बिस्मार्क बिवगडे. त्यांच्या भावाचं नाव हिटलर आहे. पंडित नेहरूंची भूमिका साकारणारे आमचे अतिशय देखणा असा कलाकार आहे अभय देशमुख. त्यानंतर पत्रकार आणि इतर भूमिका सादर करणारे डॉक्टर अजय तायवाडे. डॉक्टर आहेत, PhD आहेत, 2 PhD आमच्याकडे आहेत, 3. त्यानंतर सरदार पटेल यांची भूमिका सादर करणारे KDK कॉलेजमधून निवृत्त झालेले उपप्राचार्य अजय वेखंडे. व्हायोलिनचे अतिशय चांगले व्हायोलिन वादक आहे. नागपुरातल्या प्रमुख व्हायोलिन वादकांपैकी एक व्हायोलिन वादक आहे. अभिनयातही तेवढीच ताकद आहे. पत्रकार आणि डॉक्टर आणि इतर भूमिका सादर करणारे आमचे आहेत राजेश चवडे. डॉक्टर, गावकरी आणि इतर भूमिका सादर करणारे, वृद्धाची भूमिका सादर करणारे अशोक वाचनेकर. आता ओळखणार नाही पण मेकअप वेगळा होता पूर्वी. त्यानंतर आमचा एक चुलबुला सैनिक आहे प्रेम घरडे. कामगार नेता आणि इतर भूमिका ज्यांना प्रोत्साहित करणारा असा कलावंत आमचा आहे उमेश मरडवार. कामगार नेता वाटतोच. त्यानंतर भारतीय सैनिक चंद्रकांत साळुंके. परवाच काका वारले, मोठे वडील वारले आणि आज हा माणूस या ठिकाणी, हा अभिनेता या ठिकाणी काम करतो. भारतीय सैनिकांचा प्रमुख ॲडव्होकेट अनंत गुलक्षे, हरहुन्नरी कलाकार. भारतीय सैनिक आमचा स्वराज बावनकर. माउंट बेटनचा गार्ड, तोही PhD असावा तेव्हा हा आमचा आहे डॉक्टर रवींद्र भुसारी. त्यानंतर दुसरे आहेत त्यांचे सहाय्यक सुनील मोहदीवाले. क्या बात आहे. जपानी सैनिक अल्पेश मेश्राम. जपानी सैनिक आणि बाकीच्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर अर्चना खरे, गांधीजींच्या सहाय्या. अर्चना खरे यांच्याशिवाय गांधीजी चालूच शकत नाहीत. त्यांना त्यांचा गांधीजींचा आधार आहे अर्चना. शिल्पा बडे. वैभव कटारमल. त्यानंतर आमच्या अनेक भूमिकेतून दिसणारा, हात तुटला तरी काम करणारा कलाकार आहे आर्यन लांजेवार.
पहिल्यांदा हात तोडून घेतला, नंतर अनेक भूमिकेमध्ये होते. आणि एक महत्वाचा कॅरेक्टर करणारे, ज्याच्यामुळे महायुद्ध घडलं, हिटलर, सारनाथ रामटेके आणि त्यांचे सेनापती शीतल तोडके आणि इतर भूमिका केलेल्या, ओळखणार नाही. स्वयं चावला हा अतिशय नवीन कलाकार आहे, पहिल्यांदाच काम करतो आहे. त्याच्यानंतर नटवरलाल आबोटी, आता आमचे सहाय्यक गणेश वाघमारे, अविनाश भालेराव पंचशील ध्वज स्वीकारत ते सांभाळत आहेत. आमच्या वहिनी उषा वहिनी वाचनेकर या अनेक भूमिकात आपल्याला दिसून आल्या. प्रवीण मेश्राम हे जपानी सैनिक खरोखर वाटत होते. आम्ही यांना सांभाळलं तर आमच्या तालमीतून याला घेऊन गेले असते एखाद्या वेळेला. तर ही होती आमची टीम. आणि मी आता आभार मानतो की आम्हा साऱ्या कलाकारांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला बानाईने. तर बानाईचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम यांचे आभार, इंजिनियर अजय सावरकर, इंजिनियर जयंत इंगळे, इंजिनियर निलेश नाखले, इंजिनियर सतीश तेलंग, इंजिनियर शरद घोडके, इंजिनियर विजय खापर्डे, इंजिनियर विजय उमरे, इंजिनियर ज्योत्स्ना चव्हाण आणि बानाईचे सारे, मी आधी पण नाव घेतलं, सारे कर्मचारी बानाई कार्यालयाचे या ठिकाणी होते आणि आम्हाला त्यांनी हे केलं, या साथ दिली. आमचा आता एकच या कार्यक्रमाचा शेवट बानाईच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीताने होईल. आता मी बोलायचं एक मिनिट. बानाई या कार्यक्रमाचा शेवट ॲडव्होकेट विमल सूर्य चिमणकर यांचे पुस्तकावर आधारित हे नाट्य आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरे महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर ही निर्मिती होती बानाईची. त्याचे लेखक प्रभाकर दुपारे, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं दर्शन इथं द्यावं. प्रभाकर दुपारे, प्रतीत यश पत्रकार. जे आतापर्यंत आपण इथं थांबला आहात, 1-2 मिनिटं आपण या ठिकाणी थांबावं. या कलावंतांनी अनेक दिवसापासून मेहनत केली आहे, त्यांचा परिचय व्हावा. आणि बाहेर पाऊस पण खूप जोरात चालू आहे, हे आपणास माहीत नाही. त्यामुळे आपण इथं बसावं. यांचा मी परिचय करून देणार आहे, तर आपण या ठिकाणी थांबावं. अभ्यास केल्यास माझे म्हणणे पटल्याशिवाय राहणार नाही. मानवतेवर लादण्यात आलेल्या हिटलरच्या नाझी संकटाला संपवण्याकरता मित्र राष्ट्राच्या बाजूने उभा राहणारा एकही नेता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभा राहताना मला दिसला नाही. चर्चिल पोलंडची मदत करताना दिसतात, पण अगर करणार नसेल तर त्याचे श्रेय आमच्यातील सत्सद विवेक बुद्धीलाच आहे. तिच्याच प्रेरणेमुळे या राष्ट्राचे अकल्याण न करता माझ्या अस्पृश्य जनतेचे हक्क मला कसे मिळवता येतील या विवंचनेत मी असून
तसा सतत प्रयत्न करीत आहे. गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात इतर समाजाप्रमाणे अस्पृश्य समाजाला देखील राजकीय दृष्ट्या स्वतंत्र घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यांना सवलती आणि पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे याविषयी शिफारस केली आहे आणि आमच्या मते ते आमच्या हिताचे आहे. नाही, आम्ही स्वावलंबनाची व आत्मविश्वासाची कास धरू. आपणासारख्या महात्म्यावर आम्ही विसंबून राहणार नाही. काँग्रेस माझा व माझ्या कार्याचा द्वेष करते. गांधीजी, मला मायभूमी नाही. आय हॅव नो मदरलँड. डॉक्टर, तुम्हाला मायभूमी आहे आणि तिची सेवा कशी करावी हे पहिल्या गोलमेज परिषदेचा जो वृत्तांत माझ्या कानावर आलाय त्यावरून कळलंय. गांधीजी, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मला मायभूमी नाही. ज्या देशात कुत्र्यापेक्षाही वाईट जिणे आमच्या वाट्याला येतं, कुत्र्या मांजरांनाही ज्या सवलती मिळतात त्याही आम्हाला मिळत नाही, त्या भूमीला मीच काय, कोणताही अस्पृश्य मायभूमी म्हणणार नाही. चले जाओ, चले जाओ, अंग्रेजों, चले जाओ, चले जाओ, चले जाओ, अंग्रेजों, चले जाओ. भारत छोड़ो, भारत छोड़ो, अंग्रेजों, भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो, अंग्रेजों, भारत छोड़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि स्वतंत्र मजूर पक्षाचा यात विलय झाला. मला भेटायला निरोप पाठवला. यस मिस्टर आंबेडकर, आपण तर जाणताच भारताच्या सीमेपर्यंत जपानचं सैन्य येऊन ठेपलाय. महार बटालियनचा फाडाखाम मान्य आहे, पण त्याचे आम्ही कमी फाडत आहोत. काय कळावं ते कळत नाही. ठवे सुचवा काय. आमची महार बटालियन वगळता इतर भारतीय सैन्य मात्र प्रामाणिकपणे लढताना दिसत नाही. तसे असले तरी आपण कमी पडतो आहोत हेच खरं आहे. यावर उपाय? ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने एक दिलाने हे युद्ध लढले पाहिजे. यू आर राईट. आम्ही तळ हातावर शीर घेऊन लढणाऱ्यांपैकी आहोत मिस्टर क्रिप्स, पण आमचा विचार होतोय कुठे? व्हॉट डू यू मीन? ओ येस, यू मीन स्वतंत्र मजूर पक्ष आणि त्यात समाविष्ट असलेला तुमचा समाज. मिस्टर क्रिप्स, भारतातल्या तळागाळातल्या अस्पृश्य समाजाचा विचार आहे का तुमच्या योजनेत? हे बघा मिस्टर आंबेडकर, तुमचा स्वतंत्र मजूर पक्ष तुमच्या समाजाच्या हितासाठी काम करत आहे असं मी म्हटलं तर तुमच्या संभाषणातून तसाच भाव दिसून येतो. तो कसा? डॉक्टर आंबेडकर, मी आपणाला स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते म्हणून चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मला सांगा, तुम्ही अस्पृश्यांचे नेते आहात की? अगदी तसाच संशय मलाही तुमच्याबद्दल आहे. खरं तर तुम्हीही तिकडले मजूर नेते आहात आणि हित मात्र इंग्रज राजवटीचे पाहत आहात असं जर मी म्हटलं तर. मिस्टर क्रिप्स, तुम्ही भारतात ज्या योजनांचे गाठोडे आणले आहेत त्यात अस्पृश्यांचे हित कुठे आहे? त्यांच्या हक्कांचे काय स्थान आहे? तुम्ही कोणाच्या बाजूने बोलत आहात मिस्टर आंबेडकर? इथे तुम्हाला अस्पृश्यांच्या हिताचा विचार करून चालणार नाही. अस्पृश्य हिताचे वस्त्र तुम्हाला बाजूला ठेवूनच बोलावं लागेल. मी म्हणतो की मला लक्षात येत आहे मिस्टर क्रिप्स, तुमच्या क्लुप्त्या आणि तुमचा धूर्तपणा आलाय माझ्या लक्षात. बोला. हेच म्हणतोय मी. मजूर पक्ष जातीय राजकारणाचा पाठपुरावा करू शकत नाही. तुम्हाला जर अस्पृश्यांची कैफियत मांडायची असेल तर
तुम्ही दुसऱ्या जातीय संस्थेमार्फत मांडावी असा मी सुचवेन. तुम्ही तुमची कैफियत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून मांडू इच्छिता की मजुरांचे प्रतिनिधी म्हणून? मिस्टर क्रिप्स, तुम्ही अस्पृश्यांच्या प्रश्नावरून माझी कोंडी करू पाहत आहात. ध्यानात आलंय माझ्या. योग्य वेळी योग्य भूमिका मी घेईनच. कदाचित माझ्या भूमिकेविषयी आणि कर्तव्याविषयी माझ्या देशवासियांना लगेच आकलन होणार नाही, पण एक दिवस मी घेतलेल्या भूमिकेशी सारे जण सहमत असतील अशीच भूमिका मी घेईन. याबाबत विश्वास बाळगावा. निघतो मी. कारण स्पष्ट आहे. आमची तक्रार डॉक्टर आंबेडकरांबद्दल आहे. अहो, पण महार रेजिमेंट ही शूरवीरांची रेजिमेंट आहे आणि ते त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे. पण आमचे सैन्य त्यांच्यासोबत हातात हात घालून लढू शकत. व्हाईसराय सोबत बोलावं लागेल. त्याची गरज पडणार नाही. 1 आठवड्याआधीच मी त्यांना भेटून एक निवेदन दिले आहे. कदाचित त्यांचे उत्तर येईलच. हे स्वतंत्र मजूर पक्षाचं कार्यालय आहे ना? मी लॉर्ड व्हाईसरॉय यांचा खाजगी सचिव जॉन. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचं आहे. तुम्हाला व्हाईसरॉय साहेबांनी पाठवलं? काय निरोप आहे त्यांचा? त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी पाठवलं. काय म्हणतात व्हाईसरॉय? आनंदाची बातमी आहे. आपल्या दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या. काय म्हणतात पत्रात? इंग्रज सरकारने महान सैनिकांची आपल्या सैन्यात एक फलटण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना महार लोकांच्या शौर्याची जाणीव आहे. आमचे बाबा रामजी सुभेदार असताना त्यांनी गाजवलेला पराक्रम इंग्रजांना ठाऊक आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे सैनिक मागे हटत नाही. आमचे सैन्य सोबत असले की इंग्रजी सैन्याला धीर येतो असं म्हणतात. आमच्या सैनिकांची स्वतंत्र तुकडी असली की त्यांचा पराक्रम अधिक उजळून निघेल. दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय व्हाईसरॉयने घेतला. त्यांनी माझी नेमणूक महाराज्यपालाच्या संरक्षण सल्लागार समितीवर सल्लागार म्हणून केली आहे. हा ग्रंथ प्रसिद्ध होताच माझ्या विरुद्ध जे वादळ उठलं ते तुम्ही पाहिलंच आहे. याआधी देखील मला निषेधाचे चटके सहन करावे लागले. माझ्यासाठी जिंदाबाद मुर्दाबाद हे काही नवीन नाही. आता निषेध अंगवळणी पडलाय माझ्या. असं कुठपर्यंत चालणार? आम्ही कमजोर आहोत की काय असा समज झाला यांचा. आमच्या सहिष्णू धोरणाचा सोयीस्करपणे अर्थ काढला जात आहे. हे समजतात तसं अजिबात नाही. आम्हा अस्पृश्य वर्गाची ताकद त्यांना ठाऊक नाही. आमचा एक माणूस त्यांच्या 56ला भारी आहे. असंच घडणार आहे. आता तुम्हाला योग्य आहे. हे अयोग्य आहे. हे गांधीजींचे म्हणणे मला मान्य नाही. हिंसा करणे वाईट आहे हे खरे, पण युद्धात हिंसा ही अटळ आहे. कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता होते कृती थिएटर्स अँड स्पोर्ट्स अकादमी संस्था नागपूर. या महानाट्याकरिता संपर्क साधावा